आंटी, तुम्हाला एखादं बाळ हवं आहे का? माझा लहान भाऊ आहे. त्याला घेऊन जा. तो फक्त काही महिन्यांचाच आहे आणि खूप भुकेला आहे. हे ऐकताच ती बाई अचानक वळली आणि आश्चर्यचकित झाली. तिने पाहिलं की एक 11 वर्षांचा मुलगा आपल्या हातात एक नवजात बाळ धरून उभा आहे. पण तो मुलगा कोण होता आणि आपल्या लहान भावाला विकण्यासाठी का निघाला होता? सविस्तर कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण आमची आपणास एक छोटीशी विनंती आहे की जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी एक लाईक नक्की करा. चला तर मग कथेला सुरू करूया. अनिकाने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की एक साधा सरळ दिवस तिचे संपूर्ण आयुष्य बदलून टाके. ती रोजच्या सारखी बाजारातून जात होती. बाजारातील गर्दी, गोंधळ, विक्रेत्यांचे आवाज तिच्या कानावर सतत पडत होते. पण तिचे मन कुठेतरी हरवले होते. ती घाईघाईने चालत होती. तिला लवकरात लवकर बाजारातून बाहेर पडायचे होते. समोर फळवाण्याच्या दुकानातून आंब्यांचा गोड सुगंध येत होता. तर दुसरीकडे गरमागरम जिलेब्यांचा वास हवेत पसरला होता. कोणीतरी जोरजोरात ओरडत होते, बटाटे घ्या, कांदे घ्या. रस्त्याच्या कडेला एक पंडित लोकांचे भविष्य सांगत होता. भाग्य बदलण्याचा सोपा उपाय फक्त 51 रुपयामध्ये. अनिकाला या सगळ्यांशी काहीही देणं घेणं नव्हतं. ती विचारात गुंग होती. अचानक तिला आपल्या कुर्त्याच्या ओढणीला हलकासा ओढ लागल्यासारखे वाटले. ती दचकली. कोणीतरी तिला धरले होते. तिने चमकून मागे पाहिले. समोर एक अशक्त, कृश मुलगा उभा होता. त्याचे वय फारसे जास्त नसावे. कदाचित 8 ते 10 वर्षांचा असेल. त्याचे मळकट कपडे आणि विस्कटलेले केस पाहून सहज समजत होतं की त्याने अनेक दिवसांपासून नीट आंघोळही केलेली नाही. पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळे होते. एक खोल, असह्य वेदना. पण त्याहूनही जास्त धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याच्या हातात असलेलं बाळ. नवजातच म्हणावं लागे. फक्त 5-6 महिन्यांचं. त्याचे कपडे मळलेले होते. चेहरा पांढरट आणि निस्तेज होता आणि त्याचा श्वास इतका हलका होता की त्याला रडताही येत नव्हतं. मग त्या मुलाने ते शब्द उच्चारले ज्यांनी अनिकाला अंतर्बाह्य आदरवून सोडले. दीदी, तुम्हाला बाळ हवं आहे का? अनिकाला वाटलं तिने कदाचित चुकून काहीतरी वेगळेच शब्द ऐकले. काय? तिने अविश्वासाने विचारले. त्या मुलाने डोळे खाली झुकवले आणि पुन्हा हळू आवाजात म्हणाला, जर तुम्हाला बाळ हवं असेल तर हे घ्या. अनिकाचा मेंदू जणू सुन्न झाला. काही क्षण तिला काहीच सुचेनासे झाले. तू हे काय बोलतोयस? तिचा आवाज थोडासा थरथरत होता. मुलाने खोल श्वास घेतला. जणू काही खूप मोठ्या सत्याचा स्वीकार करण्यासाठी स्वतःला तयार करत होता. आई म्हणाली, कुणाला हे बाळ हवं असेल तर त्याला देऊन टाक. अनिकाला असं वाटलं जणू कुणीतरी तिच्या छातीवर एक मोठा दगड ठेवला. तिचे डोळे त्या मुलाच्या चेहऱ्यावरून इकडे तिकडे फिरू लागले. जणू काही ती उत्तर शोधत होती. तिने बाळाच्या आईला शोधण्याचा प्रयत्न केला आणि मग तिला ती दिसली. रस्त्याच्या कडेला बसलेली एक स्त्री, घाणेरड्या फाटलेल्या कपड्यात लपेटलेली. तिच्या हातात दारूची बाटली होती. तिचा चेहरा रिकामा निर्विकार होता. डोळे उघडे होते पण त्यात कोणतेही जीवन नव्हते. ती फक्त समोरच्या शून्यात नजर लावून बसली होती. जणू या जगाशी तिचा काहीही संबंध उरला नव्हता. अनिकाचे हृदय जड झाले. तिने त्या मुलाकडे पाहिले, मग नवजात बाळाकडे. तुझे नाव काय? तिने मुलाला विचारले. कबीर, मुलाने उत्तर दिलं. आणि हा रोहन, कबीरने हलक्या आवाजात सांगितले आणि रोहनला अजून घट्ट पकडले. जणू त्याला भीती वाटत होती की कोणी त्याच्याकडून बाळ हिसकावून नेईल. अनिकाने खोल श्वास घेतला. तू याला का देऊ इच्छितोस? तिने विचारलं. कबीरच्या चेहऱ्यावर काही क्षण कोणतेही भाव नव्हते. मग तो हळूच बोलला, कारण आई म्हणाली की मी याला सांभाळू शकत नाही. ती म्हणाली,
मी याला कोणाला तरी देऊन टाकावं, नाहीतर. तो थांबला. नाहीतर काय? कबीरने पहिल्यांदा होठ घट्ट दाबले आणि कुजबुजला. नाहीतर ती याला नदीत फेकून देई. अनिका जागच्या जागी थिजली. तिच्या डोक्यात काळोख दाटून आला. कोणतीही आई स्वतःच्या लेकराशी असे कसे वागू शकते? ती त्याला पाण्यात कशी बुडवू शकते? अनिकाचे हृदय वेगाने धडधडू लागले. तिने आपले हात पुढे केले आणि रोहनला हळुवारपणे आपल्या मिठीत घेतले. कबीरच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा कुठले तरी भाव उमटले. आश्चर्य आणि कदाचित थोडासा भीतीचा. तुम्ही याला ठेवाल? त्याने दबलेल्या आवाजात पुन्हा विचारले. अनिकाला उत्तर द्यायला काही क्षण लागले. तिने रोहनला अधिक घट्ट धरले आणि हळूच म्हणाली, हो. तिला कल्पनाही नव्हती की हे शब्द तिचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होते. तिच्या मनात विचारांचे वादळ उठले. आता पुढे काय? ती खरोखर हे बाळ आपल्या सोबत नेऊ शकते का? ती याला वाचवू शकेल का? पण एक गोष्ट निश्चित होती. जर तिने आज हा निर्णय घेतला नाही तर कदाचित हे बाळ उद्या जिवंतही नसेल. अनिकाने कबीरचा हात धरला आणि त्याला सोबत घेऊन निघाली. बाजारात गर्दी तशीच होती. लोकांची लगबग चालूच होती. पण अनिकासाठी मात्र सगळे काही बदलले होते. कबीर फारसा बोलत नव्हता. जेव्हा अनिका त्याला आपल्या घरी घेऊन आली तेव्हा त्याने एकही प्रश्न विचारला नाही. तो शांतपणे आत गेला, पण त्याच्या हालचालींमध्ये एक सावधपणा होता. जणू तो सतत या भीतीत होता की कोणीतरी येईल आणि त्याला आणि रोहनला परत घेऊन जाईल. त्याचे खांदे ताठर झाले होते आणि त्याच्या डोळ्यांनी खोलीतील प्रत्येक कोपरा बारकाईने पाहिला. जणू काही तो कोणता धोका आधीच ओळखण्याचा प्रयत्न करत होता. पण रोहन अगदी वेगळा होता. अनिकाने त्याला पहिल्यांदाच नीट दूध पाजले तेव्हा तो भुकेने जोरजोरात रडू लागला. पण जेव्हा त्याचे पोट भरले तेव्हा तो हळूहळू शांत झाला. पहिल्यांदा तो कुठेतरी सुरक्षित झोपला होता. त्याचा हलका श्वास समतोल झाला आणि तो अनिकाच्या मिठीत असा बिलगला जणू पहिल्यांदाच कोणी त्याला खराखुरा स्वीकारले होते. पण तरीही अनिकाच्या मनाला शांतता नव्हती. काहीतरी होतं. एक सावली, एक अनामिक भीती जी तिच्या मनाच्या कोपऱ्यात दडून बसली होती. तुला झोप येत नाहीये का? अनिकाने कबीरला विचारले. तो खोलीच्या एका कोपऱ्यात भिंतीला टेकून बसला होता. नाही, त्याने थोडक्यात उत्तर दिले. इथे घाबरण्यासारखं काही नाही. तू आणि रोहन आता सुरक्षित आहात. अनिकाने प्रयत्न केला की तिचा आवाज सौम्य वाटावा. कबीरने काहीही उत्तर दिले नाही. तो तसाच शांत बसून राहिला. त्याच्या नजरा खोलीच्या दरवाजावर खिळल्या होत्या. जणू तो कोणाची तरी वाट पाहत होता. तू झोपू शकतोस कबीर? कबीरने हळूच वर पाहिले. त्याच्या डोळ्यात चमक होती. भीती आणि अविश्वास यांचे मिश्रण. जर मी झोपलो आणि ती आली तर? त्याच्या या प्रश्नाने अनिकाच्या शरीरातून एक शहारा गेला. कोण? कबीरने हलकेच मान वर केली. त्याच्या डोळ्यात स्पष्ट भीती होती. आई. अनिका काहीतरी बोलणार होती तेव्हाच दरवाजावर जोरजोरात ठोठावण्याचा आवाज आला. भारी घुमणाऱ्या आवाजांनी संपूर्ण खोली दणाणून गेली. कबीर दचकून उभा राहिला. त्याच्या हातांची मूठ घट्ट वळली आणि त्याचा चेहरा पांढरा पडला. ती आली. तो कुजबुजला. त्याने रोहनला गादीवर हलकेच ठेवले आणि दरवाजाकडे निघाला. अनिकाच्या बोटांनी हळूच दरवाजाच्या कडीला स्पर्श केला. तिच्या मनात अनामिक भीती दाटून आली. तिने खोल श्वास घेतला आणि दरवाजा उघडला. बाहेर पार्वती उभी होती. तिच्या डोळ्यात लालसरपणा होता. चेहऱ्यावर क्रोध आणि नशेचे मिश्रण होते. तिच्या हालचाली डगमगत होत्या, पण तिच्या डोळ्यात अजिबात संकोच नव्हता. तू काय समजतेस? तू माझ्या मुलांना माझ्यापासून दूर नेशील? तिचा आवाज खोल आणि करडा होता. अनिका दारात उभी राहिली, मागे न पटता. तू त्यांना बाजारात टाकून गेलीस. तुला कधी कल्पना आहे का त्यांच्यासोबत काय होऊ शकले असते? पार्वतीने डोळे बारीक केले. तिचा श्वास वेगाने चालू होता. मला माहिती आहे. ती थोडीशी थांबली आणि मग हळूच पुढे सरसावली. मला फक्त पैसे पाहिजेत. मला पैसे दे आणि मी त्यांना सोडून देईन.
अनिकाच्या अंगातून संतापाची एक लाट उसळली. तुला पैसे हवे आहे? पार्वतीने काही उत्तर दिले नाही. दरम्यान खोलीत कबीर दाराच्या मागे लपून उभा होता. त्याच्या बोटांनी त्याच्या कपड्याचा गड धरून घट्ट पकडला होता. अनिकाने आपला श्वास रोखला आणि मग आत जाऊन अलमारीतून काही नोटा काढल्या. तिला माहीत होतं की हे योग्य नाही, पण सध्या या मुलांना वाचवण्यासाठी हाच एक मार्ग होता. तिने हळूच पैसे पार्वतीकडे वाढवले. आता जा, ती ठामपणे म्हणाली. पार्वतीने पैसे झपाट्याने ओढले. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती आणि होठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली. हे संपलेलं नाही, ती हलक्या आवाजात म्हणाली आणि अंधारात गायब झाली. अनिकाने तात्काळ दार बंद केले आणि खोल श्वास घेतला. जेव्हा तिने मागे वळून पाहिलं तेव्हा कबीर तिला रोखून बघत होता. तुम्ही आम्हाला विकत घेतलं? त्याच्या आवाजात अशी कडवटता होती जी अनिकाने याआधी कधीच ऐकली नव्हती. त्याचे शब्द तिच्या हृदयात एका बाणासारखे लागले. नाही कबीर, मी तुम्हाला विकत घेतलं नाही. मी तुम्हाला फक्त वाचवलं आहे. अनिकाचा आवाज मृदू पण ठाम होता. कबीरने डोळे खाली झुकवले. काही वेळाने त्याने पुन्हा नजर वर केली. पहिल्यांदा अनिकाला त्याच्या डोळ्यात हलकीशी चमक दिसली, कदाचित विश्वासाची. तो अजूनही पूर्णपणे खात्रीशीर नव्हता, पण पहिल्यांदा त्याच्या मनात कुठेतरी आशेचा किरण जागा झाला होता. अनिकाला वाटले की आता सगळं ठीक होईल. तिने विचार केला की कबीर आणि रोहन आता सुरक्षित आहे, पण वास्तव त्याहून कठीण होते. त्या रात्री तिने रोहनला त्याच्या छोट्याशा पलंगावर झोपवले. कबीर नेहमीसारखा स्वतःला एका कोपऱ्यात गुरफटून झोपला, पण निदान त्याने काहीतरी खाल्लं होतं. अनिकासाठी तेच खूप मोठी गोष्ट होती. तिने सुटकेचा श्वास घेतला. कदाचित आता परिस्थिती सुधारेल. पण सकाळी सगळं काही बदललं होतं. तिची झोप अचानक उघडली. जणू कोणत्या तरी अनामिक भीतीने ती जागी झाली होती. ती झटकन उठली आणि थेट मुलांच्या खोलीकडे धावली. दार थोडंसं उघडं होतं. जणू कोणीतरी गडबडीत ते बंद करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या छातीत एक अनामिक काळजी दाटून आली. कबीर? तिने हळूच आत डोकावत हाक मारली. कोणताही प्रतिसाद आला नाही. तिच्या हृदयाची धडधड वेगाने वाढली. तिने पलंगाकडे पाहिलं. उषा अस्ताव्यस्त पडल्या होत्या. चादर विस्कटलेली होती. मग तिची नजर रोहनच्या पाळण्याकडे गेली. तोही रिकामा होता. नाही, तिच्या तोंडून एका धडधडत्या आवाजात शब्द बाहेर पडले. तिने घाबरून खोलीभर नजर फिरवली, कोणताही सुराग सापडतोय का हे पाहण्यासाठी. कपडे तिथेच होते. कबीरच्या फाटलेल्या चपलाही तशाच पडलेल्या होत्या, पण दोन्ही मुलं गायब होती. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कबीर, रोहन! ती जवळजवळ किंचाळलीच. तिने वेड्यासारखी संपूर्ण घरभर त्यांना शोधायला सुरुवात केली. बाथरूम, स्वयंपाकघर, अंगण, प्रत्येक ठिकाणी. कोणताच मागमूस नव्हता. मग तिची नजर मुख्य दरवाजाकडे गेली. तो किंचितसा उघडाच होता. तिच्या हृदयाचा ठोका चुकला. नाही नाही नाही. अनिका धावतच दाराकडे गेली आणि बाहेर डोकावले. ती भरभर जिन्याकडे धावली, वेगाने खाली उतरली आणि बिल्डिंगच्या मुख्य गेटकडे पोहोचली. गेट जवळ एक म्हातारा दरबान उभा होता. त्याच्या पांढऱ्या मिशा आणि सुरकुतलेल्या चेहऱ्यावर नेहमीच शांतपणा असायचा, पण आज तो अस्वस्थ दिसत होता. बाबा? अनिका धापा टाकत त्याच्या जवळ पोहोचली. तुम्ही कबीर आणि रोहनला पाहिलं का? दरबानने भुवया उंचावल्या आणि आश्चर्याने म्हणाला, अगं, आत्ताच तर त्यांची आई आली होती आणि त्यांना घेऊन गेली. अनिकाच्या कानांमध्ये हे शब्द जणू एखाद्या स्फोटासारखे घुमले. काय? तिचा आवाज कापरा झाला. केव्हा? कसं? दरबानाने डोकं खाजवलं. थोड्या वेळापूर्वीच. ती अचानक आली, जबरदस्ती आत घुसली आणि म्हणाली की ही मुलं तिची आहेत. मी तिला थांबवायचा प्रयत्न केला, पण ती जोरजोरात ओरडू लागली. म्हणाली की तीच त्यांची खरी आई आहे आणि तिला कोणीही थांबवू शकत नाही. अनिकाचे हात सुन्न झाले. तिच्या मनात एका क्षणासाठी शून्य पसरले. नाही, तिने होटांखाली फुटफुटले. तिने घाईघाईने पर्स उघडली.
थरथर त्या बोटांनी मोबाईल काढला आणि पटकन नंबर डायल केला. फोन थेट काउन्सलरच्या ऑफिसमध्ये लागला. पार्वती, माझ्या मुलांना घेऊन गेली आहे. तुम्हाला काहीतरी करावंच लागेल, ती घाईघाईने बोलली. पलीकडून शांत थंड आवाज आला. मॅडम, जर ती त्यांची जैविक आई असेल आणि तिच्याकडे कोणते कायदेशीर अधिकार असतील तर आम्ही आता काहीच करू शकत नाही. अनिकाचा श्वास अडकला. काय? ती जवळजवळ किंचाळली. ती त्यांना रस्त्यावर टाकून गेली होती. ती व्यसनी आहे. तिला त्यांच्या आयुष्याची अजिबात फिकीर नाही. आम्हाला याची चौकशी करावी लागेल, पण आत्तासाठी आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. फोन कट झाला. अनिकाच्या हातातून मोबाईल खाली पडण्याच्या बेतात होता. हे हे नक्की काय होतंय? तिने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. जर पार्वती कबीर आणि रोहनला घेऊन गेली असेल तर ती कुठे असेल? तिने विचार केला. कबीरने आधी काय सांगितलं होतं? जर मी झोपलो आणि ती आली तर? तो फक्त पार्वतीला घाबरत नव्हता, काहीतरी वेगळंच होतं. अनेकाने तातडीने लोकांना विचारपूस सुरू केली. गल्ल्या पालत्या घातल्या. शेजाऱ्यांना विचारलं. बाजारात जाऊन दुकानदारांना चौकशी केली. शेवटी एका ठेलेवाल्याने मान डोलावली. हो, मी पाहिलं होतं. पार्वती एका माणसाशी बोलत होती. कोणत्या माणसाशी? अनिकाने ताबडतोब विचारलं. लांबट काळा कोट घातलेला. लोक त्याला भैया राज म्हणतात. हे ऐकताच अनिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. भैया राज? एक नाव जे ऐकताच लोकांच्या अंगावर काटा यायचा. त्या माणसाचं नाव गुन्हेगारी, तस्करी आणि अवैध धंद्यांमध्ये गुंतलेलं होतं. आणि आता कबीर आणि रोहन त्याच्यात जवळ होते. अनिकाच्या पोटात एक भीषण वेदना उमटली. तिला माहीत होतं तिच्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तिला त्यांना परत आणलंच पाहिजे. कोर्टरूमच्या मधोमध कबीर अनिकाचा हात घट्ट धरून उभा होता. त्याची पकड इतकी मजबूत होती की अनिकाला वाटत होतं जर तिने हात सोडला तर तो गडद अंधारात कोसळेल. संपूर्ण खोली त्यांच्या दिशेने पाहत होती. एका क्षणासाठी प्रत्येक श्वास, प्रत्येक हालचाल जणू थांबलेली होती. उंच प्लॅटफॉर्मवर न्यायाधीश बसलेले होते. त्यांच्या समोर कागदपत्रांचा गठ्ठा पसरलेला होता, पण त्यांच्या नजरा फक्त कबीरवर खिळल्या होत्या. अनिकाच्या समोर पार्वती बसली होती. तिच्या डोळ्यात लालसरपणा होता. ओठ कोरडे पडले होते, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच एक उद्दामपणा आणि कठोरता होती. तिच्या वकिलाच्या चेहऱ्यावर एक विजयी स्मित हास्य होतं. जणू त्याला खात्री होती की हा केस तोच जिंकणार आहे. वकील आपल्या खुर्चीवरून उठला आणि कबीरकडे पाहत म्हणाला. कबीर, तुझं तुझ्या आईवर प्रेम आहे की नाही? कोर्टरूममध्ये अचानक अधिकच शांतता पसरली. प्रत्येकाच्या नजरा कबीरकडे खिळल्या होत्या. कबीरच्या डोळ्यात थोडीशी दडपणाची झलक होती, पण त्याने काहीही उत्तर दिले नाही. वकील हलकसं हसत पुढे आला आणि पुन्हा विचारलं. बेटा, तुला तुझी आई आठवते का? कबीरने खोल श्वास घेतला आणि पहिल्यांदा थेट वकिलाच्या डोळ्यात पाहिलं. त्याचा आवाज शांत पण ठाम होता. मला अशा आईची आठवण येते जशी मला नेहमी हवी होती, पण त्या आईची नाही जिने मला जन्म दिला होता. संपूर्ण न्यायालय स्तब्ध झाले. पार्वतीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. न्यायाधीश काही क्षण स्तब्ध राहिले. नंतर त्यांनी कागदांकडे नजर टाकली आणि पानं उलटू लागले. संपूर्ण कोर्टरूम एका अनिश्चित प्रतीक्षेत बुडालं होतं. अनिकाच्या हातांच्या तळव्यांना गारवा जाणवू लागला. तिचा श्वास अडखळला होता. शेवटी जजने आपले डोके वर उचलले आणि त्यांचा गंभीर व निर्णायक आवाज कोर्टभर घुमला. हे न्यायालय असा निर्णय सुनावत आहे की कबीर आणि रोहनची कायमची अभिरक्षा अनिका शर्मा यांना दिली जाते. क्षणभर कोणालाही समजलेच नाही की नेमके काय झाले. मग कबीरने हळुवारपणे डोळे मिटले. अनिकाकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात एक प्रश्न उमटला. याचा अर्थ आम्ही इथे राहू शकतो? त्याच्या आवाजात आशेचा एक नाजूक पण दीर्घकाळ दडवलेला प्रकाश होता. अनिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हसली आणि मृदू स्वरात म्हणाली, होय कबीर, याचा अर्थ आता तुम्ही इथेच राहणार, कायमचे. एक क्षणभर कबीर गप्प राहिला. मग अचानक
तो पुढे आला आणि अनिकाला घट्ट मिठी मारली. चला घरी जाऊया आई. अनिकाने डोळे मिटले आणि कबीरला अधिक घट्ट मिठी मारली. आता ते तिथेच होते जिथे त्यांना असायला हवे होते. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.